नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी इथे बनवणार आहे चिकन 65। चिकन 65 म्हटलं की नॉनव्हेज प्रेमींसाठी खूप आवडीचा पदार्थ आहे। ते बनवायलाही खूप सोपे आणि खायला देखील खूप भारी लागते। म्हणजे थोडेसे तिखट आणि थोडेसे आंबट आणि मसालेदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत। त्यामुळे ती तोंडाला पाणी आणणारी डिश आहे। चला तर आपण बनवूयात। त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेते। आता त्यामध्ये मी आपल्या मसाल्याच्या डब्यातील अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनिया पावडर आणि 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। अशा प्रकारे हे सर्व याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी एक लिंबू पिळून घेत आहे। लिंबाने छान असा आंबटपणा येतो आणि मी इथं 1 चमचा चिकन कबाब मसाला टाकणार आहे। आता हाही मी याच्यामध्ये टाकला। आता हा आपला घरातील साठवणीतील मसाला आहे। काळं तिखट तेही मी 1 चमचा टाकलेला आहे आणि 2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवीगार छान अशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे आणि पुदिना तुम्ही चिकन 65 मध्ये जरूर टाका, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि हे 3 चमचे थोड्या मोठ्या चमच्याने मी कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 1 चमचा मैदा, त्या मोठ्या चमच्यानेच मी मैदाही 1 चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे। तो आता आपण असं छानपैकी मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी टाकून। पाणी खूप कमी लागतं, त्यामुळे पाणी जपूनच टाका। आता हे असं मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती मी झाकण ठेवून हे अर्धा तासासाठी मी साईडला ठेवलेलं आहे। अर्धा तास आपला झालेला आहे। आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे आपली। आता याच्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे। तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत परत एकदा याला आपण असं थोडंसं मिक्स करून घेऊयात। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता मी असं एक एक करून सर्व पीस 7-8 पीस याच्यामध्ये मी टाकून घेत आहे। याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकलेला होता। जर का तुम्हाला आवडत असेल कलर येण्यासाठी तर तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे हे आपले 65 तळून झालेले आहेत। बघू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे। आता मी याला काढून घेतलेला आहे। किती छान दिसतायत बघा। आता बाकीचेही मी याच्यामध्ये एक एक करून सोडून घेते। अशा प्रकारे मी सर्व चिकन 65 तळून घेते याच्यामध्ये। पूर्ण चिकन थोडेसे राहिलेले तेही मी याच्यामध्ये टाकलेले आहे। चिकन 65 बनवण्यासाठी तुम्ही बोनलेस चिकन वापरू शकता। मी इथे आपले नॉर्मलच चिकन रेग्युलर यूज केलेले आहेत। बोनलेस खूप छान लागतात। बघू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे। अशा प्रकारे मी इथं सर्व आपले 65 तळून घेतलेले आहेत। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।